मुलांना कितीही चांगली भाजी चपाती बनवली तरी काही भाज्या अशा असतात ना, त्या मुलांना आवडत नाहीत. खातात पण अगदी मनापासून त्या खाल्ल्या जात नाही. म्हणून त्यासोबत काहीतरी कोशिंबीर, चटणी अशा गोष्टी दिल्या, की थोडंसं त्यांनाही बरं वाटतं. आज काहीसं असंच घडलंय, की मी ब्रोकोलीची भाजी आणि पोळी आता बनवली आहे, पण ती विशेष आवडत नाही म्हणून मी एक चटणी पण बनवतीये. टोमॅटो, 4 मिरच्या घेतल्यात आणि अर्धी कुडी जी आहे ती लसणाची मी इथे भाजून घेतेय. तिन्ही गोष्टी भाजून झाल्यानंतर थंड करून घ्यायच्यात. लसणाच्या कुड्या सोलून घेतेय. टोमॅटोची सालं जी आहे ती पण आपल्याला काढून घ्यायची आहेत. त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा घेतलाय, तो थोडासा चिरून घेतेय. चॉपरमध्ये इथे कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची सगळं आपल्याला मस्त बारीक करून घ्यायचं. यासोबत मी थोडी कोथिंबीर पण वापरतेय आणि ओबड-धोबड असं इथे बारीक करून आपण घेतोय. आता हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेते. यामध्ये मीठ घालायचंय. अगदी थोडासा लिंबाचा रस इथे वापरायचा आहे. थोडीशी साखर घालू शकता, चाट मसाला घालू शकता. चटपटीत अशी मस्त पटकन बनणारी आपली इथे टोमॅटोची चटणी तयार झाली आहे. धन्यवाद.